अजब रमा राघवची जोडी। आजी, अच्छा म्हणजे मी राघवरावांना शांतपणे राहू देत नाहीये तर? बाबा, आत्या, श्रुती, पूजा वहिनी, कार्तिकेय दादा सगळ्यांनी बाहेर या, लवकर बाहेर या। बघा ना आजी, मी नाही, ती रमा सतत राघवरावांच्या मागे मागे करत असते। अहो, तिच्यामुळे राघवरावांच्या लाईफ मध्ये किती प्रॉब्लेम आहेत। आणि काय म्हणतात, ती सोलो बिलो भटकायचा बहाणा केला आणि आपल्या घरात येऊन ठाण मांडले तिने। आजी, मी तुम्हाला सांगते, मला त्या रमाचा कावा बरोबर समजलाय। आता आपल्या घरात आली काय, कावा काय, काय बोलतीयस? तिच्या डोक्यात काय काय चालतं ना ते ब्रह्मदेव सुद्धा सांगू शकणार नाही कधी। हे बघ अश्विनी, सकाळी सकाळी वाद नको, राघवला निघू दे। तुला जे काही वाटतंय ना ते तू मला सांग, मी ऐकेन ना। हा, चल चल चल। अच्छा, म्हणजे आता तुम्ही सगळे मला मूर्खात काढणार का? ठीक आहे, ठीक आहे पूजा वहिनी। आजी, तो कप दाखवा सगळ्यांना, दाखवा दाखवा, सगळ्यांना दाखवा। बघा बघा बघा, आता काय चाललंय काय? हा, बरं ठीक आहे, तुझ्या समाधानासाठी कप सुद्धा दाखवते सगळ्यांना। बघा बघा, सगळ्यांनी कप बघा बरं। सगळ्यांनी कप बघा। ह्यात काय बघायचं? काय बोलतेस तू? हो ना, आणि तोही रिकाम आहे। हा, एक वेळ त्यात चहा असता तर गोष्ट वेगळी। कार्तिकेय दादा, तसं नाहीये। अहो, त्या कपावर लिपस्टिकचे डाग आहेत आणि तो रमाच्याच लिपस्टिकचा डाग आहे। अगं, कुठे डाग? अहो पूजा वहिनी, हा होत 500% होत। श्रुती, पूजा वहिनी, मी खरं सांगते, मी स्वतः बघितला होता। इथे इथे लिपस्टिकचा डाग होता बाबा। अश्विनी, होऊ शकतो असा भास? नाही नाही, आजपासून हिल्यासारखे भासच होत आहेत। सारखे सारखे असे भास होणे चांगलं लक्षण नाही आहे। माधवा, जरा गांभीर्यानं घे, तिला चांगल्या डॉक्टरला दाखव। हा, अहो पण ती म्हणते लिपस्टिकचे डाग होते तर असतील ना? अजिबात नाही, ती तिला वेड्यासारखीच वागायला लागले। राघवाने तिला नकार दिला ना तेव्हापासून अगदी डोक्यावर परिणाम झाल्यासारखी वागते। जळी स्थळी काष्टी पाषाणी, तिला फक्त रमाच दिसते आता। असं काही नाही हो आजी, आणि मी तुम्हाला सांगते, राघवरावांच्या खोलीमध्ये रमा आहे म्हणजे आहे। तुम्हा सगळ्यांना काय वाटतं, मला वेड लागलाय? बघ, स्वतःच कबूल करते वेळ लागला म्हणून। अरे, हा आजारच असा आहे की जे काय घडतं ना सगळं खरंच वाटायला लागतं आपल्याला। इतकी चर्चा करण्यापेक्षा आपण सरळ दार उघडून बघूया ना, म्हणजे सगळ्यांच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील आणि कोणाच्या डोक्यावर किती परिणाम झालाय तेही कळेल। उघडा, आत्ताच्या आत्ता दार उघडा। चला चला चला, सगळ्यांनी चला। बाबा चला, श्रुती, पूजा वहिनी चला चला। राघव पुरोहित इथेच राहतात का? पोलीस? हो, इथेच राहतात। काय? तुम्ही तिघं मागच्या बाजूला बघा आणि तुम्ही आत बघा रे। चला लवकर। काय झालंय? काय झालंय मला सांगा ना। तुमच्यापैकी राघव पुरोहित कोण आहे? मीच आहे राघव पुरोहित। काय झालंय? तुमच्यावर रमा परांजपेला किडनॅप केल्याचा आरोप आहे। गुन्हा दाखल झालाय तुमच्यावर। आई, तुम्ही ठीक आहात ना? तुला पाणी हवंय? एक काय आता नवीन दादा आणि गुन्हा?
पण हा गुन्हा कोणी दाखल केलाय? लावण्या परांजपे. तुम्ही अगदी योग्य वेळेत आलात. अहो ती रमा याच घरात आहे. आता बरोबर सापडेल ती. साहेब तुम्ही घराला घेरावच घाला. आता बघू ती कशी आणि कुठे पळून जाते ते. बाबा आम्ही तुम्हाला. अश्विनी तोंड बंद. उचलली जीवानी लावली टाळ्याला. मॅडम तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. अहो रमा परांजपे इथे कशी काय येईल? तुम्ही उगाच तुमचा वेळ वाया घालवताय. ते तुम्ही नका शिकवू आम्हाला. हा गुन्हा किती गंभीर आहे याची कल्पना आहे का तुम्हाला? आमच्याकडे घराची झडती घ्यायची परवानगी आहे. ही बघा. नाही हे अशक्य आहे साहेब. अहो नाशकातलं एक प्रतिष्ठित कुटुंब आहे आमचं. तुम्ही आमच्या घरात अशी झडती नाही घेऊ शकत. हो आम्ही काय करू शकतो आणि काय करू शकत नाही हे तुम्ही नका आम्हाला शिकवू. आधी तुम्ही काय केलंय ते बघा. तुमची प्रतिष्ठा कशी वेशीला टांगली जाते ती. अहो काही काय बोलताय तुम्ही? थांब पूजा. करू दे त्यांना जे करायचंय ते. कर नाही त्याला डर कशाला. पण माझ्या मुलावर वाटेल ते खोटे नाटे आरोप करू नका. पाटील बाहेर बघा एकदा. गावडे तुम्ही इकडे जा. सोनवणे आज बघा. मी पण बघते. आणि लवकर काय ते कळवा. आहे का कोणी? बाहेर काय चाललंय? इतका आवाज कोणाचा येतोय? ठीक आहे पोलिसांना त्यांचं काम करू द्या. माय गॉड हे नक्कीच मम्माचं काम असणार आहे. आणि आता राघव अडकणार. नाही नाही आधी मला इथून निघायला पाहिजे. इथे पण पोलीस. आता कशी जाऊ मी? या खोलीला कुलूप काय? काय काय या खोलीत असेल? काही नाही काही नाही. तुम्ही त्या मुलीला इथेच तर कोंडून नाही ना ठेवलंय?